श्री गुरुदेव सर्वांना. गुरुदेव नेहमी एकच गोष्ट सांगतात, बाळा, निसर्ग काहीच विसरत नाही. तू जे करशील ते परत तुलाच भेटणार आहे. हे शब्द ऐकताना मन थरथरते, कारण सत्य एवढं खोल आहे की आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो. आज आपण चांगलं करतो, कुणाला मदत करतो, कुणाचं मन दुखवू नये म्हणून स्वतःचे डोळे पाणवतात. पण वाटते, माझ्या जीवनात ही दुःखे का? मी तर कुणाचे वाईट केले नाही. गुरुदेव म्हणतात, बाळा, कर्म फळ तसेच नसते, पण ते येते ते योग्य वेळेच. जसं बी पेरलं की लगेच फळ मिळत नाही, तसेच आपण आज केलेले सत्कर्मही योग्य वेळी आल्यावरच आपल्याला सुख देते. कधीच अचानक एखादी समस्या सुटते, कधी अशक्य वाटणारा मार्ग खुला होतो, कधी एखादा अनोळखी माणूस देवदूत बनून मदत करतो. तेव्हा कळते ही गुरुकृपा नाही, तर माझ्या आधीच्या सत्कर्माची सावली आहे. पण बाळा, वाईट कर्मही आपल्या मागे सावलीसारखेच असते. आपण एखाद्याला रागाने दुखावतो, एखाद्याला तुच्छ लेखतो किंवा मनात कटुता ठेवतो, तेव्हा त्या क्षणी वाटते हे संपले. पण गुरुदेव म्हणतात, कर्म कधीच संपत नाही. ते फक्त शांत बसते आणि वेळ येताच परत येते. एक भक्त रडत रडत गुरुदेवाजवळ आला. गुरुदेव, मी अनेकदा मदत केली, हात पुढे केला, अडचणीत साथ दिली, पण जेव्हा मी पडलो त्याच लोकांनी मला सोडून दिले. कोठे गेली माझं चांगले कर्मे? गुरुदेवांनी त्याला चेहरा आपल्या हाताने पुसत सांगितले, बाळा, तुमचे कर्म लोक परत देतात असे नाही, निसर्ग परत देतो. लोक नाही. दिसले म्हणजे चांगले कर्म हरवले असे कधीच नाही. तुझा अंधारात एक दिवस उजेड कसा चमकून येईल ते तुझ्या या चांगल्या कर्मामुळेच. हे वाक्य तुमचे हृदयात उतरले की तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. आणि आज हजारो भक्ताच्या मनात हीच गुरुवाणी उजडेल बनून आहे. गुरुदेव सांगतात, कर्मापासून सुटका नाही, पण गुरुनामाने कर्म हलके होते. जुनी ओझी, जुनं दुःख, जुन्या चुकांची सावली नामस्मरणाने मंदवत जाते. कारण जेव्हा आपण गुरुदेवांच्या चरणी स्वतःला अर्पण करतो, तेव्हा निसर्गही आपल्याशी कोमल बनतो. कर्माचा एकच नियम, जे पेराल ते उगवेल, जे द्याल ते परत येईल, आणि जे कराल ते तुमच्या आयुष्याला आकार देईल. म्हणून हसून गुरुदेव नेहमी म्हणतात, बाळा, प्रत्येक क्षणी चांगले कर, मन शुद्ध ठेव, भावना शुद्ध ठेव. बाकीचा न्याय निसर्गावर आणि कृपा माझ्यावर सोड. श्री गुरुदेव. मित्रांनो, बोध कसा वाटला जरूर कमेंटमध्ये जय गुरुदेव म्हणा आणि तसंच वागण्याचा प्रयत्न करा. जय सियाराम.